नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पितृपक्षात बनवला जाणारा अत्यंत महत्त्व असणारा असा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे थापवडी। याला बरेचसे नाव आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी थापवडी कशी बनवायची तीही अत्यंत सोप्या पद्धतीने हे बघणार आहोत। सोबतच अतिशय स्वादिष्ट बनते आणि मिनिटात बनून तयार होते। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी हिरवी मिरची, ओवा, मीठ, जिरे आणि लसूण घेतलेला आहे। ते लसूण जर आपल्याकडे चालत नसेल तर त्याऐवजी आलं वापरलं तरी सुद्धा चालेल। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा मीठ मी येथे बारीक करून घेतलेला आहे। थोडीशी जाडसर अशीच आपण पेस्ट करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलंय। त्यामध्ये 1 चमचा आपण मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घेणार आहोत। आता याला छान अशी फोडणी द्यायची आहे। जिरे आणि मोहरी तडतडायला लागली की यामध्ये थोडंसं चिमटीभर आपण हिंग टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा आपण यामध्ये हळद सुद्धा टाकून घेणार आहोत। हळदीमुळे अतिशय छान असा कलर येतो या वड्यांचा। आता जिरे मोहरी व्यवस्थित आपली तडतडलेली आहे, हळद सुद्धा टाकून झालेली आहे। आता जी मिरची आणि लसणाची पेस्ट आपण करून घेतलेली आहे ती सुद्धा थोडी थोडी करून यामध्ये आपण टाकून घेऊया आणि छान असं आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता ह्याचा सुगंध सुटायला लागेपर्यंत आपण फ्राय करणार आहोत। छान असं हे फ्राय झालं की यामध्ये आपण 2 वाटी पाणी टाकून घेणार आहोत। आता आजची आपली ही डिश पारंपरिक पद्धतीने बनवत असल्यामुळे आपण हा प्रकार येथे केलेला आहे। आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आपण मिरची वाटताना सुद्धा यामध्ये मीठ टाकलेलं होतं। थोडंसं झाकण ठेवून देऊया 2 ते 3 मिनिटांसाठी, म्हणजे पाणी पटकन उकळेल। आता पाण्याला उकळी आलेली आपल्याला दिसत असेल येथे। पाण्याला उकळी आली की आता आपण जे 2 वाट्या येथे पाणी टाकलेलं आहे तर त्यासाठी 2च वाटी आपल्याला येथे बेसन पीठ लागणार आहे। परंतु ते एकदम न घालता आपण या पद्धतीने थोडं थोडं करून यामध्ये हे बेसन पीठ मिक्स करून घेणार आहोत। बेसन पीठ असं टाकून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या किंवा एखाद्या चमच्याच्या किंवा मी असं विस्करच्या साहाय्याने हे असं मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्या लगेचच अशा गाठी फोडून घ्यायच्या आहे। थोडं थोडं करून 2 वाटी जे पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ ते सर्व यामध्ये टाकून असं विस्करच्या साहाय्याने पटापट आपण मिक्स केलेलं आहे। तरी सुद्धा थोड्याशा गुठळ्या झाल्यास तर त्या आपण लाटण्याच्या साहाय्याने किंवा असं जी लाकडाची वस्तू असते मी ते रवीच्या साहाय्याने अशा लगेचच त्या गाठी मोडून घेणार आहे। जर जास्त गाठी राहिल्या आपल्या मिश्रणामध्ये तर आपल्या वड्यांचे तुकडे पडण्याची शक्यता असते। हे बघा, छान अशा गाठी मोडून घ्यायच्या आहे आणि हे छान आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। मस्त असा कलर आलेला आहे आणि मिश्रण आपलं शिजलेलं आहे। आता पुन्हा आपण याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया, म्हणजे वाफेवर ते अजूनच छान शिजून निघेल। हे बघा, आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलेलं आहे। आपण बघू शकता येते असं याला अशा फोडी यायला लागल्या, उकळ्या यायला लागल्या, असं गदगद वाजायला लागलं की समजून घ्यायचं आपलं हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे। आपण येथे बघू शकता। आता एका ताटाला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर जे आपलं मिश्रण आहे बेसन पिठाचं थोडं थोडं करून ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे। मिश्रण गरम असल्यामुळे लगेचच हाताने आपल्याला थापायचं नाहीये, चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साहाय्याने आपण हे असं पसरवून घेतलेलं आहे। हाताला थोडंसं थंड पाणी लावून आपण हे थापून घेतलं आणि जर हाताने नाहीच थापता आला तर चमच्याला असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे असं पसरवून द्यायचं आहे छान असं। आता यावर थोडंसं ओलं नारळ, हे कोथिंबीर सुद्धा आपण बारीक चॉप केलेली टाकून घ्यायची आहे। थोडेसे पांढरे तीळ सुद्धा आपण यावर टाकून घेऊन पुन्हा असं थोडंसं याला थापून घ्यायचं आहे, म्हणजे खोबरं, कोथिंबीर आणि तीळ हे खाली पडणार नाही, छान असे चिकटून बसतील ह्याला। आता याला थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपण हे चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। हे बघा, छान असे आपलं
या वड्या कापून झालेल्या आहे। आपण बघू शकता की ती छान असे आकार सुद्धा आलेला आहे आणि जाडी सुद्धा याची व्यवस्थित आलेली आहे। छान असं खमंग आपली ही पाटवडी बनून तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी झाली कमेंट मध्ये